तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे तुमचं लग्न. हे जर तुमच्या होणाऱ्या बाळाच्या आयुष्यावर नकळतपणे परिणाम करणार असेल तर तुम्ही ते लग्न कराल का? महाराष्ट्रात आजही अनेक समाजांमध्ये आत्याचा मुलगा किंवा मुलगी किंवा मामाचा मुलगा किंवा मुलगी ही भविष्यातील होणारे पती किंवा पत्नी म्हणून स्वीकारली जातात. आणि अनेक घरांमध्ये आजही लहान मुलांची गंमत करत असताना असं म्हटलं जातं, हे बघ तुझा होणारा नवरा किंवा हे बघ तुझी होणारी बायको. आपल्यासाठी हे एकदम नैसर्गिक आहे, पण भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी हे असं होत नाही. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तर भारतातील अनेक समाजांमध्ये आत्याची, मामाची, मावशीची किंवा काकांची मुलं ही भावंड मानली जातात. त्यामुळे त्यांच्यामध्ये ही अशी लग्न तर शक्यच नाहीयेत. आणि गंमत म्हणजे महाराष्ट्र एकटाच नाहीये, कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतील अनेक समाजांमध्ये अशाच प्रकारची परंपरा आज सुद्धा चालू आहे. म्हणूनच एका देशातच दोन वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात. एका भागात या परंपरा एकदम सामान्य मानल्या जातात, तर दुसऱ्या भागात या परंपरेचा जाहीर निषेध केला जातो. मग यामध्ये नेमकं चुकी कोणाची आहे? उत्तर भारताची, महाराष्ट्राची, दक्षिण भारताची, की या कोणाचीही चुकीच नाहीये. तुम्ही अनेकदा ऑब्झर्व केला असेल की तुमच्या नातेवाईकांमध्ये ज्यांचं कोणाचं लग्न त्यांच्या आत्याच्या किंवा मामाच्या मुलासोबत किंवा मुलीसोबत झालेलं आहे, त्यांचं बाळ हे थोडं ॲबनॉर्मल असतं. सगळ्यांचं जास्त असं नाही, काही जणांचं बाळ हे थोडं ॲबनॉर्मल असतं, म्हणजे त्या बाळात जन्मतः आजार असतात. आता एका बाजूला काही लोक ठामपणे सांगतात की अशा लग्नांमध्ये कोणताही धोका नसतो, तर दुसऱ्या बाजूला काही लोक दावा करतात की अशा लग्नांमुळे मुलं नक्की आजारी जन्माला येतात. पण संशोधन या दोन्ही टोकांच्या दाव्यांशी सहमत नाहीये. शेकडो वर्षापूर्वी जेव्हा ना मोबाईल होते, ना सोशल मीडिया, ना मॅट्रिमोनियल वेबसाईट, तेव्हा लग्न हा फक्त दोन व्यक्तींचा निर्णय नव्हता, तो दोन कुटुंबामधील विश्वासाचा करार होता. मुलगी ज्या घरात लग्न करून जाणार त्या घरातील प्रत्येक व्यक्तीची माहिती असणं ही सुरक्षिततेची हमी मानली जायची. त्यामुळे अनेक समाजांनी आपल्या विश्वासाच्या किंवा ओळखीच्या नात्यांमध्ये विवाह करण्याची पद्धत स्वीकारली. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण परंपरा तशीच पुढे जात राहिली. आज अनेकांना ही गोष्ट एवढी नैसर्गिक वाटते की या गोष्टी मागे काहीतरी सामाजिक निर्णय घेतला गेला होता हे कोणाच्याही लक्षातच नाहीये. आपण एखाद्याला मामा म्हणतो की काका, आत्या म्हणतो की मावशी, याने शरीरातील पेशींना काहीच फरक पडत नाही. आपल्या शरीराला फक्त एक गोष्ट दिसते, ती म्हणजे रक्तातून पुढे आलेली माहिती. आणि हाच या संपूर्ण विषयातील सर्वात मोठा ट्विस्ट आहे. कल्पना करा, तुमच्या हातात एक खूप मोठं पुस्तक आहे, इतकं मोठं की त्यात तुमच्या शरीराचा पूर्ण नकाशा लिहिलेला आहे. तुमचे डोळे कसे असतील, केसांचा रंग कसा असेल, उंची किती असेल, रक्ताचा गट कोणता असेल, या सगळ्याच्या सूचना त्या एका पुस्तकात लिहिलेल्या आहेत. गंमत म्हणजे हे पुस्तक तुमच्या घरात नाही, ते तुमच्या शरीरातील जवळजवळ प्रत्येक पेशींमध्ये जन्मापासून आहे. विज्ञान या पुस्तकाला DNA म्हणतं आणि या पुस्तकातील सूचनेला जीन म्हणलं जातं. आता एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जीन म्हणजे आपल्या शरीराला दिलेली एक सूचना. शरीरातील प्रत्येक जीनची दोन प्रत असते, एक प्रत आईकडून येते आणि दुसरी प्रत वडिलांकडून. म्हणजे तुम्ही तुमच्या आईचीही माहिती घेऊन जन्माला येता आणि वडिलांचीही माहिती घेऊन जन्माला येता. म्हणूनच जन्म झाल्यानंतर अनेकदा लोक असं म्हणतात की ते बघ, डोळे आईवर गेलेत आणि नाक वडिलांवर गेले. आता समजा त्या दोन प्रतींपैकी एक प्रत पूर्णपणे बरोबर आहे, पण दुसऱ्या प्रतीमध्ये एक छोटीशी चूक आहे, अगदी पुस्तकातील एका छोट्याशा स्पेलिंग मिस्टेक सारखी. अशा वेळी बहुतेक वेळा शरीराकडे अजूनही योग्य सूचना उपलब्ध असते, त्यामुळे शरीर योग्य सूचना वापरतं आणि ती व्यक्ती पूर्णपणे निरोगी आयुष्य जगते आणि तिला स्वतःला काहीच त्रास होत नाही. आणि अशा व्यक्तीला डॉक्टर कॅरियर म्हणतात. साध्या भाषेत कॅरियर म्हणजे एक असा व्यक्ती ज्याच्या शरीरामध्ये एक दोषयुक्त जीन आहे, ज्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कॅरियर म्हणजे आपल्यासारखा साधारण व्यक्ती, तो लहानाचा मोठा होतो, नोकरी करतो, शिकतो वगैरे सगळं काही करतो, पण याच्यामध्ये कॅरियरला स्वतःलाच माहित नसतं की तो एक कॅरियर आहे. कॅरियर म्हणजे एक जेनेटिक माहिती तो पुढे नेत असतो. समजा अनेक वर्षापूर्वी एका आजोबांकडे एका विशिष्ट जीनमध्ये अशीच एक छोटीशी चूक होती, पण त्यांच्याकडून तीच जीनची प्रत पुन्हा त्यांच्या मुलांकडे गेली. त्यांच्यापैकी काही जण कॅरियर झाले, मग त्यांच्याकडून तीच प्रत पुढच्या पिढीकडे गेली. अशा प्रकारे छोटीशी अनुवंशिक चूक कुठलाही गाजावाजा न होता शांतपणे पिढ्यानपिढ्या पुढे सरकत राहिली. इथपर्यंत सगळं ठीक आहे, कोणीही आजारी नाही, कोणालाही काही त्रास नाही. पण कथा इथे संपत नाही, कारण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये हीच लपलेली माहिती पुन्हा समोर येऊ शकते. आणि नेमकं हेच समजून घेतल्याशिवाय मामा, आत्या, चुलत नाती, जेनेटिक्स आणि या संपूर्ण चर्चेचा अर्थ समजणारच नाही. बघा, रामू यांना 3 मुलं झाले, 2 मुली आणि 1 मुलगा. रामू हे स्वतः कॅरियर होते, त्यामुळे त्यांची 3ही मुलं सुद्धा कॅरियर झाले. पण यातील एका मुलीच्या मुलीसोबत दुसऱ्या मुलाच्या मुलाचं लग्न झालं, म्हणजेच रामू यांच्या नातवंडाचं लग्न झालं, म्हणजेच आत्याच्या मुलीसोबत मामाच्या मुलाचं लग्न झालं. आता दोघांची जीन्स एकाच घराण्यातले आहेत आणि हे दोघं सुद्धा कॅरियर आहेत. म्हणजेच यांच्यातील एकाच्या आईची परत तर दुसऱ्याच्या वडिलांची परत ही थोडीशी चुकीची असते. आणि या जोडप्याला मूल झालं, पण ते मूल अनुवंशिक आजारी निघालं, कारण यांच्यातील आई आणि वडील हे दोघंही
कॅरियर होते. हे ऐकल्यावर लगेच काही जण म्हणतील की याचं मेन कारण म्हणजे आत्या मामाच्या मुलांचं लग्न आहे. तर असं बिलकुल नाहीये. इथे एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे. याचं कारण आत्या मामाच्या नात्याचं नाहीये, इथे कारण आहे समान जीन्सचं. जवळच्या रक्ताच्या नात्यातील दोन व्यक्तींमध्ये समान जीन असण्याची शक्यता सामान्य दोन अनोळखी व्यक्तींपेक्षा जास्त असू शकते. म्हणूनच धोका काही प्रमाणात वाढतो. म्हणजेच नातं हे आजार तयार करत नाही, तर समान अनुवंशिक माहिती एकत्र आणण्याचं जास्त चान्सेस वाढू शकतो. याच कारणामुळे डॉक्टर फक्त एवढं विचारत नाहीत की तुम्ही दोघे हे मामा आत्याच्या मुलाच्या नात्यामध्ये लग्न करत आहात का. ते आधी विचारतात तुमच्या कुटुंबात याआधी असं काही अनुवंशिक आजार झाला आहे का. अनेकांना असं वाटतं दोन अनोळखी व्यक्तींमध्ये जर लग्न झालं तर त्यांच्या बाळाला अनुवंशिक आजार होणारच नाही. पण विज्ञान असं म्हणत नाही. प्रत्यक्षात कोणत्याही रक्ताच्या जवळचा संबंध नसलेल्या जोडप्यांनाही प्रत्येक गर्भधारणेत काही जन्मजात दोष किंवा अनुवंशिक विकारांचा एक नैसर्गिक धोका असतो. अनेक वैद्यकीय अभ्यासानुसार हा धोका साधारण 2 ते 3% असतो. म्हणजेच नातं नसल्यामुळे धोका शून्य होतो असं नाहीये. आणि याच ठिकाणी जर जवळच्या नात्यामध्ये विचार केला तर थोडं चित्र बदलतं. अनेक सेंचुरीजच्या रिसर्च नंतर डॉक्टरांना असं कळालं की फर्स्ट कझिन्स म्हणजे मामा आत्याच्या मुलांमध्ये हा धोका साधारणपणे 4 ते 6% वाढू शकतो. म्हणजेच समजा आई आणि वडील या दोघांनाही ताप आहे, पण त्या तापामुळे त्यांना काहीच होत नाही. याला आपण कॅरियर म्हणतो. आता या दोघांना जेव्हा बाळ होईल तेव्हा 25% शक्यता असते की यांच्या मुलाला ताप नसेल, म्हणजेच तो हेल्दी असेल. 50% शक्यता असते की त्यांच्या मुलाला त्यांच्यासारखाच ताप असेल, पण त्या तापामुळे त्याला काही फरक पडत नाही. पण हे जे उरलेले 25% आहे ते खूप धोक्याचे आहेत की या 25%मुळे याची पॉसिबिलिटी अशी असते की त्या मुलाला ताप असेल आणि तोच ताप त्याच्या जीवासाठी खूप हानिकारक असेल, ज्यालाच आपण जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणतो. पण इथे एक महत्वाची अट लक्षात घेतली पाहिजे. हे नियम प्रत्येक मामा आत्याच्या मुलांच्या विवाहामध्ये लागू होत नाहीत. हे फक्त त्याच परिस्थितीवर लागू होतं जेव्हा दोघेही एकाच अनुवंशिक आजाराचे कॅरियर असतात. आपण सतत जीन, कॅरियर, DNA यांच्या आकड्यावारीबद्दल बोलत राहिलो, पण या आकड्यावारींच्या मागे सुद्धा एक हस्त खेळतं आयुष्य असतं. कारण जेव्हा एखादं मूल गंभीर अनुवंशिक आजार किंवा जन्मजात विकार घेऊन जन्माला येतं तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या मुलावर होत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यावर होतं. अशा अनेक कुटुंबांचा प्रवास जन्मानंतर काही महिन्यातच सुरू होतो. इतर मुलांसारखी वाढ होत नाही, बोलायला उशीर होतो, चालायला उशीर होतो किंवा काही शारीरिक किंवा बौद्धिक अडचणी दिसू लागतात. यानंतर सुरू होतात औषधं, गोळ्या, हॉस्पिटलच्या फेरी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि बरंच काही. मात्र आर्थिक खर्च हा फक्त त्यातील एक भाग असतो. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो की अशी परिस्थिती प्रत्येक जवळच्या नात्यामध्ये विवाह केल्यानंतर उत्पन्न होते असा कुठेही वैज्ञानिक निष्कर्ष नाहीये. अशा विवाहांमधून जन्माला येणारी बहुसंख्य मुलं ही निरोगी असतात. म्हणूनच या डॉक्युमेंटरीचा उद्देश कोणालाही घाबरवणं नाहीये, कोणत्याही समाजाला किंवा त्यांच्या परंपरेला चुकीचे ठरवणं तर बिलकुल नाहीये. माझा उद्देश फक्त एवढा आहे की आज आपल्या हातात काही अशी माहिती आहे आणि काही असे वैद्यकीय उपचार आहेत जी आपल्या पूर्वजांकडे नव्हते. म्हणून जिथे गरज असेल तिथे तज्ञांचा सल्ला घेणे, लग्न आधी जेनेटिक काउन्सिलिंग करणे आणि मगच निर्णय घेणे ही एक शहाणी गोष्ट ठरू शकते. कारण काही मिनिटाची योग्य माहिती आयुष्यभराचा संघर्ष टाळण्यास मदत करू शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.